हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात सगळेजण. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज किचन अगदी छान असं क्लीन करून घेतलं, एकदम मनसोक्त. सकाळी उठल्यापासून क्लीनच काम चालू होतं, कारण पाणी नसल्यामुळे तेलकट डाग खूपच वाढलेले होते. त्यामुळे म्हटलं आज किचन क्लीनच करून घ्यावं. हे जे मोठं होल दिसते ना साईडला, तिथे माझा पाईप 2 वर्षापूर्वी फुटला होता, त्यामुळे ते तसं तिथे सिमेंट लावून मी घेतले. हे जे होल आहे ना, मी ते एक्स्ट्रा केलं होतं आणि वटा बनवताना इकडे होल केलं होतं, त्यामुळे इकडचं मी बुजून घेतलं आणि ते इथे केले, त्यामुळे ते तसं दिसते. तिथे काहीतरी तुमच्याकडे माहिती असेल की काय, म्हणजे दिसून नये असं करण्यासाठी, तर नक्की सांगा. तर मी खूप असं विचार करते काय तिथे करता येईल, पण बघू आता. तर चला, किचन क्लीन करण्यासोबत तेलाची बॉटल खराब झाली होती, मिठाचंही भांडंही तेलकट झालं होतं, तेही त्यासोबत क्लीन करून घेतलं. अगदी छान असं क्लीन करून ते उन्हात वाळत घातलं अगदी फॅनवर. आणि त्यानंतर परत त्या किचनमधले जे काही भांडी काढले ते सगळे अगदी व्यवस्थित ठेवले. त्यानंतर माझा हा दिवा खूपच तेलकट झाला होता, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते की मी कशा पद्धतीने क्लीन करते. अगदी उकळलेल्या पाण्यात तेलकट दिवा टाकून द्यायचा आणि सगळी घाण वरच्यावर उपून येते, ती काढून घ्यायची. मस्त घासणीने घासायचं आणि त्यानंतर मस्त पितांबरीने घासून द्यायचं. अगदी तेलकटपणा आणि स्वच्छ होऊन, तेलकटपणा निघून जाऊन दिवा अगदी टकाटक नवीनसारखा निघून येतो. तर त्या पद्धतीने तुम्ही करा. गरम पाण्यामध्ये दिवा टाकल्याने सगळा तेलकटपणा निघून जातो दिव्याचा आणि अगदी स्वच्छ दिवा असा निघतो. तर मग ही ट्रिक तुम्ही करून बघा. तुम्ही करत असाल, काही जण करत नसेल, काही जणांना माहिती नसेल, तर मी आज करतच होते. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करा. अगदी नवीन दिवा तयार झालेला आहे आणि छान वाटतं अशा छान वस्तू धुतल्यानंतर. तसं आता रेसिपी काय आहे तुमच्यासोबत शेअर करते मी. मस्त असं चिकनची रेसिपी आहे आणि छान असं बोनलेस चिकन मी आणायला सांगितलं होतं. अगदी थोडं म्हटलं ट्रायच करा, म्हणजे तुमच्यासोबत शेअरच करायचे, तर म्हटलं एकदम थोडंच घेऊन आले होते आणि रस्सा भाजीसाठी वेगळं आणलं होतं. बोनलेस चिकन आणलंच होतं. छान असं स्वच्छ धुवून घेतलं. धुतल्यानंतर मी त्यामध्ये छोटे छोटे त्याचे असे तुकडे करून घेतले, जेवढे काय होते ते, कारण की मी आम्ही दोघं तिघंच होतो, त्यामुळे म्हटलं चला इतकंच पुरेसं आहे. त्यानंतर ह्याचे छान असे छोटे छोटे तुकडे करून घेतले मी. आणि ते आता मी त्यामध्ये काय काय टाकू करणार आहे ते तुम्हाला सांगते पुढं. अगदी छोटे तुकडे करायचे, जेवढे तुम्हाला पाहिजे तसे. त्यानंतर मी त्यामध्ये टाकले हळद, लाल कलरचं तिखट, मिरची पावडर आणि मीठ. मस्त हे सगळं, जेवढे मसाले माझ्याकडे होते तेवढे सगळे मसाले मी त्यामध्ये टाकले. थोडंसं लिंबू पिळून घेतलं आणि त्यानंतर मी त्यामध्ये टाकली छोटी चिरलेली कोथिंबीर चिरल्यानंतर त्यात मी टाकायचं विसरले होते आलं लसूण पेस्ट, मग मी तेही त्यामध्ये ॲड केलं. चवीनुसार मीठ ॲड केलं आणि त्यानंतर मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे की कॉर्नफ्लॉवरचं थोडंसं पीठ, कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि ते टाकलं. त्याच्यानंतर छान असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि अगदी छान मिक्स करून झाल्यानंतर मी आलं लसूण पेस्ट इथं विसरले होते, तर आत्ता टाकली. तर असं छान मिश्रण मिक्स करून द्यायचं आणि त्यात झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं ते तसंच मिक्स व्हायला मिश्रण ठेवून द्यायचं. छान असं मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असं कलर आलेला आहे त्याला. आता ते 15 मिनटं आपण झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावरती. त्यापर्यंत इकडे बाकीची आपली प्रोसेस आहे ती करून घ्यायची. त्यानंतर मी आता 15 मिनटं 20 मिनटं झालेलेच होते. तेल तापत एका कढईत ठेवलं. अगदी थोडंसंच तेल घेतलेलं आहे, जास्त पण तेलकटपणा नको म्हणून. तर तेल घेतलं आणि आपलं मिश्रण जे मी मिक्स केलं होतं चिकनचं छान असं, ते मस्त तेलामध्ये टाकलेलं आणि तेलामध्ये टाकल्यानंतर थोडंसं परतून घेतलं आणि लाईटली थोडंसं पाणी टाकलं मी त्याच्यामध्ये, कारण की जे मसाल्याचं होतं ना मी त्यामध्ये मिक्स केलेलं त्यातलंच थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण लावून वरती झाकण ठेवलं. झाकणावर पाणी ठेवलं की वाफेच्या ह्याच्यावर ते शिजून यावं म्हणून त्यावर पाणी ठेवलं. अगदी छान असं ते शिजेपर्यंत शिजून द्यायचं एक 15-20 मिनटं. आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही असं काहीतरी ते छान शिजलं होतं आत्ता आणि शिजल्यानंतर खूप छान वाटत होतं. मी चेक करते इकडे शिजले की नाही. चिकन शिजायला इतकासा वेळ लागत नाही, त्यामध्ये पाणी नका टाकू, अगदी छान टेस्ट येते. आता मी ते शिजलेलं चिकन बाजूला ठेवलेलं आहे. आता पुन्हा एक कढई घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं लाईटली तेल घ्यायचं आणि लाईटली तेल घेतल्यानंतर आता मी जे बाकीची सामग्री चिरून घेतली होती, लाईक कांदा, शिमला मिरची आणि कोबी, हे सगळं मी चिरून घेतलं होतं. तेल तडतडायला लागलं त्यावेळेस मी सगळं त्यामध्ये मोठ्याच गॅसवरती ह्या 3 जे चिरलेले होते ते टाकून घेतलं. लाईक शिमला मिरची, कोबी आणि कांदा छान बारीक चिरलं होतं, ते मस्त परतून घेतलं. अगदी ते छान परतून घेतल्यानंतर त्याचा स्मेल पण मोठ्या फ्लेमवर अगदी भारी सुटतो. छान असं ते पूर्ण परतून घ्यायचं, कारण कच्चं जर त्यामध्ये टाकलं तर पिल्लं खात नाही. त्यामुळे हे असं परतून घेऊन भाज्या अशा कच्चं म्हणजे थोड्या शिजवल्या ना की ते पिल्लं छान खातात. आता छान असं ते शिजले बऱ्यापैकी, फ्राय करून झालेले. आता ते मी ह्या चिकनच्या ह्याच्यामध्ये मिश्रणामध्ये टाकणार आहे. चिकन शिजले त्यामध्ये वरच्यावर आणि ते पुन्हा एकदा मिक्स करून घेणार सगळं काही. छान असं मिक्स केल्यानंतर बघा तुम्ही कसं छान असं वाटतंय. चिकनचा इतका छान स्मेल आला होता, पिल्लू लगेच किचनमध्ये आला आणि म्हणते मम्मा बघू का मी एक टेस्ट करून. म्हटलं हो बघ, टेस्ट पण सांग आणि शिजले का ते पण सांग. इतके छान त्याला घाई लागले होते आणि अगदी छान झाले. त्यांना इतकं आवडलं की ते रोल बनवायच्या आधीच खाऊ लागले. त्यानंतर हे
त्यानंतर छोटं पिल्लू आलं, ते पण म्हटलं मामा मी पण टेस्ट करतो. तर छान झाले, त्यांच्याकडून रिॲक्शन आलीच. आता पुढची प्रोसेस अशी होती की मेयोनीज होतं माझ्याकडे, मेयोनीज घेतलं आपल्याकडे असेल तेवढं, माझ्याकडून थोडंसं कमीच पडलं, जरा जास्तच घ्या. मेयोनीजने टेस्ट अगदी छान येते. त्यानंतर त्यामध्ये सॉस टाकला आणि मस्त हे मिक्स करून घेतलं मी, सॉस आणि मेयोनीज मिक्स करून घेतलं आणि अगदी त्याचा मिक्सअप झाल्यानंतर चपात्या मी करूनच घेतल्या होत्या आधी. म्हटलं चपात्या करून घेतल्या की पटकन असं होईल. मी इकडे जेव्हा फोडणीला दिलं तेव्हाच मी चपात्या करून एक साईडला घेतल्या. छान अशी चपाती घ्यायची. चपातीवरती माझ्याकडे पिझ्झा सॉस होता, तो मी टाकू केला, म्हणजे प्रत्येक वेगवेगळं केलं. पिझ्झा सॉस टाकल्यानंतर तो मिक्स करून घेतला सगळीकडून असा छान असा. त्यानंतर जे मी मेयोनीज आणि सॉसचं घेतलं होतं ना, ते सगळीकडून छान असं मिक्स चपातीला लावून घेतलं आणि त्याच्यानंतर ते सगळीकडे छान असं सगळ्या बाजूने लावून दिल्यानंतर त्याच्यावरती मी आता ठेवणार होते हे जे मी आता चिकनचं हे केले ना ते ठेवणार होते. चिकन मिक्स केलेलं, चिकनची ग्रेव्ही अशी छान फ्राय केलेली आणि सगळ्या काही त्यात भाज्या टाकलेल्या, हे अगदी लाईनशीर लावून घेतलं मस्त असं. आणि ते किती छान वाटते दिसायला बघा. टेस्ट अगदी भारी झाली होती. आणि तुम्ही तुमच्या मुलांसोबत हे शेअर करा, तुमच्या मुलांसोबत हे डिश देऊ करा. अगदी म्हणू शकतो एक चपातीच्या ऐवजी 2 चपाती नक्कीच कसे खातील आणि भाज्याही त्यामध्ये खाऊ घेतील ते नक्कीच. माझ्या पिल्लांनी तसंच केलेलं आहे. इतर वेळेस एक चपाती त्यांना जात नाही, पण असं करून दिल्यानंतर अगदी 2 चपाती व्यवस्थित गेलं त्यांना. आता त्यावर मी अगदी थोडासा सॉस टाकलेला आहे आणि रोल करून घेतलेला आहे मस्त असं. एकीकडे तवा गरमच करत ठेवला होता मी. अगदी बारीक गॅसवरती हे रोल करून एक होस्तोपर्यंत शेकवत घ्यायचे आणि असे करून मी 3-4 रोल बनवले आणि असं शेक करून दिले. आणि त्यानंतर आता मी ते मस्त मध्यभागी कट करून घेणार आहे आणि सॉस सोबत किंवा मेयोनीजसोबत त्यांना ते खायला द्यायचे. अगदी छान फ्रँकी म्हणाल तसं बनतात, अगदी भारी. तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, घरच्या घरी अगदी फ्रेश अशी, आणि मुलंही आवडीने खातील आणि माझ्या पिल्लांना तर फार आवडली आहे. तर छान असं आता मधून असं कट मारून घ्यायचं आहे, जेणेकरून खाताना व्यवस्थित खाता आलं पाहिजे, रोल व्यवस्थित हातात पकडता आला पाहिजे. पिल्लांना खायचा होता म्हणून मी कट मारला, तुमच्या इच्छेवरती की कट मारायचा नाही मारायचा. अगदी छान असे कट करून घेतले आणि सॉससोबत त्यांना खावायला दिले. अगदी टेस्ट खूप छान झाली होती. कशी झाली होती बाळा टेस्ट? लय छान झाली होती. तुला आवडलं का? हा, नेक्स्ट टाइम मला वाटतं की अजून 4 खायचे. आणि त्याला असं वाटतं अजून 4 खायचे आणि त्याला मी मनसोक्त खायला दिले ते. पण आज नेक्स्ट डेला मी ब्लॉग एडिट करताना तो सांगतोय की खूप खाऊशी वाटत होते आणि नेहमी बनव. तर आता चला, एक चपातीच्या ऐवजी जर 2 चपाती खात असेल तर अशी रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांसोबत नक्की ट्राय करा. आता माझ्या मुलांचे रिव्ह्यूज मी घेते, तुम्हाला नक्कीच लय छान झालंय. आवडलं का सर? कसं झालंय? चांगलं. खूप आवडलं. हॅलो गाईस, आता मी खातो होतं, मला 4 दिवस खायचं होतं, म्हणजे लय आवडलं मला. पण माझ्या कपड्याला सांगितलं होतं, मग पुन्हा खाल्लं, मला लय आवडलं. चला तर मग गाईज, आम्ही ही रेसिपी बनवली होती. कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मुलांसोबत ही नक्की ट्राय करा. अगदी मुलं एका चपातीच्या ऐवजी 2 चपाती नक्की खातील. आणि चला तर आजच्या पुरतं एवढंच. उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण नव्यानं भेटूयात. आणि आता आमचं सगळं काही आवरलं आहे. किचनचा मी सगळा लुक दाखवते आणि इथेच ब्लॉग संपवते. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नव्याने. कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.